नमस्कार. माहेर सासू व्लॉगमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आम्ही आता निघालेलो आहोत सोलापूरला. तर तिथं माझ्या भाचीचे डोहाळजेवण आहे. आता डोहाळजेवणाचा कार्यक्रम कसा झाला सोलापूरला तुम्ही पण पहा व्हिडिओ शेवटपर्यंत. इथे आम्ही थोडा वेळ थांबलेलो आहोत. आता इथं हुमनाबादला ब्रेकफास्ट केला आणि परत आमची जर्नी सुरू झाली. हे आहे नळदुर्गचा किल्ला आणि एकदम रोड छान असल्यामुळे आम्ही खूप लवकर इथे येऊन पोहोचलेलो आहोत. पहा किती छान नळदुर्ग किल्ला आहे. नळराजांनी बांधलेला जसाचा तसाच असा हा किल्ला मजबूत आहे. काळ्या दगडांनी बांधलेला खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे हा किल्ला. खूप छान बांधकाम आहे ह्याचं. जवळ जाऊन पाहणं काही शक्य झालेलं नाही कारण वेळ झालेली होती, जायचं होतं आणि आम्ही खूप लवकर जाण्याचा प्रयत्न करत होतो. असंच वाटत किल्ला दिसला म्हणून हा कॅमेरामध्ये घेतलेला आहे. आता सोलापूर पण आलेला आहे. पहा आम्ही बिदरहून 7ला निघालेलो होतो तर 10:30पर्यंत आम्ही इथे सोलापूरला आलेलो आहोत. निर्मिती फंक्शन हॉलमध्ये आम्ही पोहोचलो. खूप छान रांगोळी दिसली. पहा किती छान रांगोळी काढलेली आहे दारामध्येच एकदम. आणि आता आम्ही आतमध्ये जात आहोत. आतमध्ये पण खूप ही आहे माझी भाची मनीषा आणि हे मनीषाचे दीर आहेत. आणि कार्यक्रमाकडे आता जायचं आहे. खूप छान वाटतं भेटून सर्वांना. आणि हे आहे भाचीचे मिस्टर श्रीनाथ. आता या दोघांचं आहे इथे डोहाळ जेवण. भाचीचं डोहाळ जेवण आहे. तर ह्यांच्या डोहाळ जेवणासाठीच आम्ही इथंपर्यंत इतक्या दूर आलेलो आहोत. पण सर्वांना भेटून खूप छान वाटतं. हे दोघेही पुण्याला असते, त्यांचा जॉब आहे पण इथे सोलापूरला डोहाळजेवण करत आहे. सर्व पाहुणे मंडळी ना जवळ असतं आणि सर्व सर्वांच्या भेटीगाठी होतात अशा कार्यक्रमातच. तर सर्वजण बसलेले आहेत. आता स्टेजवर आहेर करण्याचा कार्यक्रम चालू आहे. सर्वप्रथम माहेरचा आहेर असतो केव्हाही कार्यक्रमामध्ये, कोणत्याही कार्यक्रमामध्ये. म्हणून हे मनीषाचे म्हणजे माझ्या भाचीचे ही वहिनी आहे आणि भाऊ दोघे मिळून आता आहेर करणार आहेत. आणि त्यांचं झाल्यानंतर मग आम्ही म्हणजे मनीषाच्या सर्व आत्या, इकडचे सर्व पाहुणे मंडळी आहेर करतील. आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम अगोदरच केला गेला आहे. आता माझी हे उदगीरची बहीण आहेर करत आहे. बहीण आणि भाऊजी. अरे मिस्टर दोघींचे दात आता माझा आहेर चालू आहे. त्यानंतर माझी दुसऱ्या बहिणी पण आहेर करतील. अशा प्रकारे सर्व आहेर आपला आपला करणार आहेत.
पुण्यालाच का? हां आता तिकडची मंडळी म्हणजे मनीषाच्या घरचे पाहुणे आम्हाला सर्वांना परत आयर करणार आहेत. आता ते आयर आम्ही सर्वजण करून घेत आहोत. आता जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. खूप छान पक्वान्ने बनवली गेली होती, स्वादिष्ट असे. मुलगा होणार की मुलगी होणार साठी बर्फी आणि लड्डू ठेवलेला आहे. त्यांना मुलाला लावत आहे. बर्फी झालेला आहे. ही एक असे म्हणून जे पाहिजे ते होणार. लड्डू तर ही फॅमिली फोटो. तर तुम्हाला हा डोहाळजेवणाचा कार्यक्रम कसा आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.